मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कलबाकर कुटुंबीय परिवार देवस्थानांतू हे आमगेले प्रप्रथम जावन गेनू आमी हांगा आगमन करत आसाची। त्या संदर्भारी भव्य रितीरी स्वागत केले बद्दल आमी संतोष अभिव्यक्त करताची। तुमगेले तयारी बद्दल आमी भटकळ आसतानाची आमकां मस्त लोकांन सांगले सो आमकां खंय कुमटा वचचें ना थंय हायवे तुलेनाची व्हड स्वागताची आनी कोरंगेन बसल्याची म्हूण गेनू आमकां भटकळांतूची एक दोन लोकांन सांगले तेन्ना कळ्ळें आनी कसली एक व्हड रितीर करता आसाची म्हूण घेन। आतांची सांगिल प्रमाणे कुटुंबीय लोकांनी अनेक पंत आमकां विनंती दवरिले। आमी चातुर्मासा वच्चे पयले आमी शांतेरी कामाक्षीक वास्तव्यांत आशिल्ले। आमी थंय तुलेनाची आमी बेंगलोराक आमी प्रयाण केल्ले। तेन्ना वयकेच तांणी आमगेले की प्रार्थना दवरले स्वाम्यान येवं का म्हणून। किंतु तेन्ना जप अभियान हे ते म्हणून गेनू तेन्नाही जालें ना। ताजे पयले वयकेची तांणी आमगेले विनंती केल्या तेन्ना वयकेच जालें ना। सो अशी अनेक पंता विनंती केले नंतर अंतिम जावन आयच्या दिवसाक आमी हांगा प्रप्रथम जावन घेवन हांगा आगमन जाता आसाची। किंतु जाल्लेल बऱ्याक आमी केन्नाय सांगताची तेन्ना जालें ना आतां जाता आसा। तेन्ना जाल्लेलें आसल्यार महाद्वार उद्घाटन एक करचें जायनाशिल्लें। स्वाम्याले आगमन जाता आशिल्लें किंतु महाद्वार उद्घाटन करता आसतना अवकाश मेळनाशिल्लें। ते करचें आसल्यार आनीक पंता येवंक आशिल्लें किंतु वापस तांणी विचारनाशिल्लें। कित्याक म्हळ्यार एक पंत येवन गेल्या मारे स्वाम्या आनी अभियान आनी परत विचारचें म्हळ्यार तांकांय एक नमन हें जाता आशिल्लें। किंतु हे एक निमित्तान विळंब जाल्ले निमित्तान आतां स्वाम्याल्या हस्तेन हांगा एक महाद्वार उद्घाटन करचें जालें। आतां तें शाश्वत तें आतां जन्मभर थंय तुमी फलक पळयल्यार गोकर्मठा स्वाम्यान येवन गेनू हांगा लोकार्पण केलें म्हणल्यार तें शाश्वत जावन घेवन तें फलक थंय उरता। सो चातुर्मासा वच्चे पयले आयिल्लें ना अशी नाजाल्यार ताजे पयले वयके विनंती केली तेन्ना आयिल्लें ना जाल्लें। आत्तां येवन घेवन आमकां उद्घाटन केलें आतां खंयचें बरें तुमकां दिसता आतां येवन गेलें बरें जालें मरे एक महाद्वार उद्घाटन जालें म्हणून गेनू तुमकां एक सांगचेक एक अवकाश मेळ्ळें। सो तातूंत आमी सांगतात जी जावचें तूं बऱ्याकची म्हणून। आनी एक कसन की म्हळ्यार आमी इतलो परिवार देव खंय पळयलो ना। मस्त कडेन पळयले बट इतले परिवार देव 10 भितर आसा 2 भायर आसा। किंतु आईचे हे हाका समजावन आसा डिसेंबर म्हळ्यार 12वे म्हयने। सो हांगा ही 12 देवाल दर्शन करचें आसलें एक संदर्भ ते न्हयशीची तुमगेले नांवाक आनी ह्या देवस्थानाक समजावन घेवन आसा। तुमगेलें नांव कशें आसा कलभागकर। एक एक भाग करून घेवन तांतूं एक देवाक स्थान करून ताका एक कल दिल्लो आसा। सो कलभागकर म्हणून घेवन तुमगेल्यांत आसा। आमगेल्यांत केन्नाय सांगताची की देवाले विशिश्ट सानिध्य कला अभिवृद्धी जावका कल अभिवृद्धी जावका म्हणून घेवन सांगताची। तुमी हांगा मूल नागदेवता रक्तेश्वरी चौडेश्वरी ब्रह्मस्थान वनदुर्गा अशी एक 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 विभाग करून घेवन तांत एक एक मूर्ती दवरून त्या मूर्तींतू एक एक कला तुमी अभिवृद्धी जाव तशी तुमी हांगा पळोवंक घेतिल्लो आसा। सो तुमगेले नांवा प्रमाणे तुमगेलें देवस्थान हांगा घडिल्लें आसा। केलो पंत आमी नांव दवरताची किंतु नांवा प्रमाणे ते व्यक्ती लेगीत तशी उरना। आमी मस्त पंता सांगत उरताची नांव दवरिल्लें एक करची काम अनेक। सो तेन्ना ताका मॅच जायना। किंतु तुमगेले कुटुंबाचे नांवाक आनी हांगा देवस्थानाक समजावन घेवन हांगा देवस्थान निर्माण केल्लें आसा। आनी बरे रितीरी भव्य रितीरी तुमी हें देवस्थान करून घेवन म्हालगड्यान चोल आयिल्ली परंपरा तशीच एक परिवार देव आमकां मूल कुलदेव म्हणून घेवन शांतेरी कामाक्षी आसा।
त्या सोणू ಕೆಲವು परिवार नाजेल गण म्हणताची ताजी वैकेची उपासन करचे आमगेला तो आसा तशें आसतना ताजी वैके विसर पडचे न्ही ना जाल्यार ते विसर पडिल तेन्ना तोंदर वैके आईल आसा तोंदर आईल तेन्ना तुमी अष्टमंगळार प्रश्न घालून घेनू कडेरी असल एक भव्य मूर्ती करचे तसल संदर्भ आयले केन्ना केन्ना तुमी विसरता पळया तेन्ना असल तरेची परिस्थिती निर्माण जाता तेतून केन्नाही तुमगेल्या म्हालगड्यान घाल्ले परिपाठ खंयचे अन्य विशया कितेरी सोणाशी उरका म्हणले हेची ती तुमकां निदर्शनां सांगत आसा तेतून केन्नाही आतां मस्तीत लोक जॉबा कितेरी अन्य रितीरी मस्तीतलो भायर वताचे तेन्ना असल मूलस्थान हे ते गोतनाशी उरता पूज पावना तेन्ना तुमकां कश्ट आरंभ जाता कडेर ज्योतिशालेक वच्चे ज्योतिशान सांगले नंतर कडेर एक कार्य करचे कडे कशी करका कित करका कसनेय गोतुरना तेतून म्हालगड्यान आतां सांगिल्ले प्रमाणे 450 वर्सां पयले खंयची कश्टारी आमगेले म्हालगडे गोवा सोडून घेवन हांगा आयले हांगा घेवन देवस्थान निर्माण केले आज ही सर्व कुटुंबीय लोक बरे रितीन संतुष्टीत जावन एकत्रित जावन एक देवस्थान निर्माण करून घेवन तुमगेले आत्तां विचारले की तुमगेले एक कलबाकर कुटुंब वट्ट जाल्यार कितलेक जाता हांगा कुमटान 400 आसा के भारत देश केल्यार 2000-3000 लोक जाता के म्हळ्यार कितलेक व्हड कुटुंब आसा म्हण आजी कळ्ळें आमकां ताजे पयले व्हड कुटुंब म्हणून गोत आशिल्लें कित्याक कितलो व्हड कुटुंब म्हणून आमकां गोत नाशिल्लें किंतु आज ही तांगेले सांगिल्ले हाजेन अंदाज आयले की कितलो व्हड एक कुटुंब आसा म्हणून घेवन आमगेलांतू मूल स्थान आमी केन्नाही विसरनाशी उरका बाकी केलो पंत आमी हें जाताले किंतु मूल स्थान केन्नाही आमी विसरनाशी उरका आतां मूल स्थान सोडून अन्य केलो कडेन आमी आशिल्ले सोडून घेवन दुसरे कडेन वता आसाची मस्तीतले सर्व लोकांक गोत आसा हांगा वच्चे थंय वच्चे तो आनी सांग म्हणून आनीक तागेलेक वच्चे कडेन आनीक खंयकी वच्चे हें आमकां सांगिल्लें न्ही आमकां सांगिल्लें एक विष्णू आसा कुलदेव आसा परिवार देव आसा पुरो ते सोडून अन्य आनी चड हें करका म्हूण ना आमकां हेचीच आमगेलें रक्षण करचें आमकां समर्थ आसतना अन्य कडेन वचून घेवन आमी उपासन करचें आमकां आवश्यकता ना आमी सांगचें कारण कशें की म्हळ्यार मूलस्थान कितलें म्हत्वाचें की म्हळ्यार केन्नाही एक झाड तुमी एक झाड म्हणून घेतलें का तुमी कोणकी एकल्यान विचारलें झाडाक कसन दिसता रे पुता म्हणून तेन्ना ते चेडवान सांगलें झाडाक व्हड पाल्लांनी दिसता फळ दिसता शाखोपशाख दिसता ताजे कसन आसा बाकी चुट्टू आंग दिसता पक्षी बशिल्ले दिसता उठू सांगलें ताणें चेडवान हे दिसता ते दिसता आनी उठू सांगलें किंतु दीस नाशिल्ले खंयचे ताई बेरू आमी कसं म्हणटा ते मात्र दिसना दिशे बाकी उठू आसा पान दिसता पक्षी राबतान तशिल्ले दिसता फळ दिसता बाकी टोंगे दिसता उठू दिसता किंतु दीस नाशिल्ले कसन की म्हळ्यार ते मूल स्थान जावन आशिल्लें ताई बेरू केन्नाही पळया उदक घालचें आसलें खंय घालता तुमी सकल घालता की वयर घालताची तोगू घालतात तुमी कितें तोगू घालका फळ वयर आसनेवे पान वयर आसनेवे टोंगे वयर आसनेवे उदक थंय घालनाचे घालचुट्टू सकल घालतात त्या मूल स्थानाकच उदक घालतात थंय उदक घाल्यार कसन जाता तुमकां कसन विश्वास ते झाड आनीक बरे रितीन चिगुरता म्हणून तुमगेलो विश्वास तशीच तुमगेलें मूलस्थान जावन आशिल्लें शांतीर कामाक्षी आनी हे परिवार देवाक जर प्रतिनिधी येवन घेवन तुमी उपासन केलें म्हळ्यार तुमगेल्या कुटुंबाची वैकेची अशी अभिवृद्धी जाता म्हणलें हे एक संकेत आमकां तर कोणें तरी विचारलें री कोणें विचारताच हे कसन दिसता ते कसन दिसता म्हणून तेन्ना आमी कसन सांगता की म्हळ्यार ते कोणें तरी एक कुटुंबाचे कसन मारया तागेले बद्दल कसन सांग ताणें एक व्हड घर घेतलें तागेलें एक व्हड बंगलो आसा ताणें एक व्हड कार घेतिल्ली आसा तागेलो व्हड बँक बॅलन्स आसा हें उठू दिसता बट कोणा निमित्तान इतल्यानी आयले ते केन्नाही दिसना ते उठू कोणा निमित्तान आयले तेची मूलस्थानांतू तुमी उपासन करून घेवन प्रतिनित्य अर्चा पुजा विनियोग आदी करता आशिल्ले निमित्तान हें उठूची तुमकां दिसता आसा त्या निमित्तान मूलस्थानाक केन्नाही विसरनाशी उरका म्हणून म्हालगड्यान सांगिल्लें आतां तक्षम जावन 2013 हांगा एक तुमी एक नूतन मंदिर निर्माण करून
प्रत्येक परिवार देवाक योग्य स्थान दिवन घेवन प्रति शुक्रवार हांगा पूज करचे तसले एक तुम्ही एक परिपाठ दवरले. मुखावेल दिवसांतू हे परिपाठ अशी चलोवन वच तशी आमी ह्या संदर्भार एक सूचना दिताची. कित्याक की म्हळ्यार एक पंता एकलो अमेरिका गेल्लो, ताका मूलस्थान कसने कितें श्राद्ध म्हळ्यार गोतना, मूलस्थान म्हळ्यार गोतना, कुलदेव म्हळ्यार उठूची विसरून गेले तशी जालें. अमेरिका गेल्लो कडेर ताका कसकी एक जॉबान त्रास येवचे लागले, कश्ट येवचे लागले. बापूस एक आसा, मस्तीतले कश्ट येवचे लागले तेन्ना ताणें ज्योतिशार ताणें वैकेची चाल केले. तुगेले मूलस्थाना वच, थंय तुगेल्या म्हालगड्याक पिंड प्रदान अशें उठूचे मस्तीतले विशय सांगले ताका. हाण कडेन मूलस्थान म्हळ्यार भारत देश आयलो कुडेन एक खंयची एक देवस्थाना वता. तो कशी डॉलरान कमयत आशिल्लो. ताणें देवस्थानाचे फलक पळयले, तातूंत खंयचे खंयचे सेवा आसा म्हणून उठू बरयले. हे सेवाक हे सेवाक हे सेवाक हे कडेन लास्ट थंय एक बरयले की पिंड प्रदान करचे तसले एक आशिल्लें म्हूण, श्राद्ध करचें म्हणून एक बरयलें. खंयचे एक क्षेत्रांत गेल्लो उरता तो. थंय श्राद्ध म्हळ्यार कुडेन ताका हायेस्ट पयशे आशिल्ले. सेवा हांतू श्राद्ध म्हळ्यार व्हड कार्य जाता. बाकी थंय कुमकुमार्चना, तुळशी अर्चना ते सानर रितीर. थंय चड पयशे पळयले कुडेन हेची एक सेव करका म्हणून ताका दिसलें. ताका श्राद्ध म्हळ्यार कशें नाही कितें ताका गोतना. किंतु तो आयलो कडे भटमामा सांगलें मागेल एक श्राद्ध करका आशिल्लें म्हणून सांगलें ताणें. अर्थात मागे कडच्यान एक श्राद्ध सेवा ताका कसन म्हणून गोतना, कशी सांगका म्हणून गोतना, एक श्राद्ध सेवा करका म्हणून सांगलें. भटमामान आडना आजच्या दिवसा एकला आयला म्हणून न्हू ताणें चोरू दवरले, देवाक नैवेद्य केले, कडेर हाका श्राद्धाक आपेले. कडेरी उठूची श्राद्धांनी जायत आसतना पिंड प्रदान करचे संदर्भ आयले. पिंड प्रदान करतना आज्या कडेर अशी बापूस अशी आमी एक 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 ह्या जावन घेवन दवरताचे. बापसूक पयलीं दवरताचे, कडेन आज्याक एक दवरता, कडेन तागेले अशी. सो अशी एक आमगेले क्रम. ताका गोतना हे श्राद्ध कितें करचें, केन्ना करचें. सो ताणें भटमामान सांगलें बापसूल नांव कितें रे म्हणून. बापसूल नांव सांगलें आनी ताणें पिंड दवरून सोडलें. आज्याल दवरचें गेलतना नांव विचारलें. आज्याल नांव गोतना, बापसू फोन करून विचारू वे म्हणून विचारलें ताणें. म्हळ्यार बापूस आसतनाची बाप पुत्तान हांगा पिंड दवरून जावन गेले. सो असल परिस्थिती येताले. असल परिस्थिती ह्या नाशी उरका जाल्यार तुमगेले मूलस्थानाक तुमी घट्टी दवरून घेवन बसका. आमी सांगचें मात्र जाता किंतु परिपालन करचें तुमगेल्या हातांत आसा. नाजाल्यार असले एक एक पंथा कसनय गोतूर ना, कशी उपासन करका, कशी उलोवका, कसन करका, ताजें महत्व कसनय गोतूर ना. कडेरी असल्यांनी संदर्भ पळोवचेक मेळटा. तेतून तुमकां म्हालगड्यांनी एक वाट दाखोवन दिले. त्या वाटा प्रमाणे तुमी चलत आसाची, परिपाठ घालील आसाची, तेनेची मस्त लोक हांगा उपासन करता आसाची. मुखावेल दिवसांतू अशीची चल वचका म्हणून ह्या संदर्भार आमी आशिर्वाद करताची. मस्त लोकांक कश्ट येता, मस्त लोकांक त्रास येता, किंतु देवाचेर विश्वास दवरून देवाचेर एक भक्ती केले म्हळ्यार ती शांतेरी कामाक्षी देवी, लक्ष्मीनारायण रामनाथ केन्नाही तुमकां हात सोडून दिना. किंतु तुमकां कितलो विश्वास आसा ताजेरीची हे सर्व ही कार्य घडता. किंतु आयच्या दिवसाक आमी विशेष जावन हेगड्यातल्यान हांगा येवंक आशिल्ले, किंतु कारणांतरान हेगड्याचें मुक्काम ते रद्द जालें. आनी मुखावेल दिवसान आनी 11 तारीखाक आमी हेगडे गांवांकची येता आसाची. आनी आमकां गोत आसा श्रीधर नायक यजमानू ताणें एक व्हड मनान आमी सांगिल्लें उत्तर ताणें परिपालन करून घेवन स्वाम्यान सांगिल्ली तशी आज्ञा धारण करून घेवन ताणें एक अवकाश करून दिले. ह्या संदर्भार आमी तागेले एक उडगास काडका. कित्याक म्हळ्यार एक व्हड आघात येवन तदनंतर आमी वापस एक आघात दिले आमकां गोत आसा. किंतु ताणें ते उठूची सहन करून घेवन स्वाम्यान कशी सांगताची त्या रितीरी चलता म्हणून ताणें सांगलें. त्या निमित्तान ह्या संदर्भार तागेले एक व्हड ताणें त्याग केले. ते त्याग केले आमकां केन्नाही आमकां उडगास उरताले.
आणि मुक्कावील दिवसांतू वापस आम्ही हेगडेक आम्ही वापस मुक्काम दिता म्हणून ताका आम्ही अभिप्राय आमगेले व्यक्त केल्लो आसा आणि मुक्कावील दिवसांत आमी हेगडे येताले आमगोत आसा केलो लोक आयिल्ले हांग राबचे जातकी थंय राबचे जाता इवन कुमटा शांतेरी कामाक्षीचे वैके आयिल्ले हेगडे ना जाल्यार कुमटा दिली की आमी तरी कुमटा येवन तरी कर काम म्हणून न्हू तांणी सांगिल्लें किंतु आमी सांगलें वापस आमी कुमटा आयले म्हळ्यार ताका आमी बेजार केले तशी जाता त्या निमित्तान आमी थंय वैके शांतेरी कामाक्षी आसा हांग वैके शांतेरी कामाक्षी आसा दोनी कुलदेव आसा आज तुमगेले कुलदेवस्थानांत उलयनाची आमी तुमगेले कलबाकर कुटुंबाक हांगा आयिल्ले तशी जाले अंतू मुक्कावील दिवसांत तूं हेगडे गांवांत तूं कसन मुक्काम दिल्लो आसा आमी खंडीतही करचे म्हणलें आश्वासन आमी ताका दिल्लें आसा आनी आयचे दिवसाक अनेक भावीक जन स्वाम्याल आगमन प्रथम पंत हे विभागांतून हे होन्मा देवस्थान होन्मावा लागीं जाता म्हळ्यार कितें तरी भव्य रितीन स्वागत केले बद्दल पुनः आमी संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडोवो विशेष जावन हे देवस्थानाचे प्राकारांतू तशीच कलबाकर शानभाग कुटुंबीय तांणी खंय खंय देशांत की परदेशांत की राष्ट्रांत की ना गांवांत की खंय खंय तांणी वास करता आसच तांगेले जिवनांत कसले कश्ट आपत्ती अडचण कितेंय आशिल्लें असल्यार ते परिवार देवाल एक उपासन केले निमित्तान कुलदेवाल उपासन केले निमित्तान गुरुमठाचें उपासन केले निमित्तान संस्थानाचे आराध्य देवाल उपासन केले निमित्तान तुमगेले कश्ट सर्व ही निवृत्ती जावन गेनू तुमगेले कलबाकर कुटुंबियाचे मुकावील भविष्य अभिवृद्धी जाऊ तशी जावं म्हणून हे संदर्भात देवाला एक प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाचे आमी मंगल घडयताची श्री कृष्णार्पणमस्तु।